सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत आहे। माझं नाव आहे मनीषा। नमस्कार, सर्वांचे खूप खूप मनापासून पुन्हा एकदा स्वागत आहे। आज आपण ऊसाचा रस पिण्याचे फायदे आणि सोबतच याचे तोटे सुद्धा बघणार आहोत। तर व्हिडिओ पूर्ण फुल वॉच करा। नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राइब करा। उन्हाळ्यामध्ये ऊसाचा रस प्यायला सगळ्यांनाच आवडतो, हो की नाही? ऊसाच्या रसामध्ये नैसर्गिक साखर असते, म्हणजे सुक्रोज असते, इलेक्ट्रोलाइट्स आणि अँटीऑक्सिडंट्स असतात। ऊसाच्या रसातील नैसर्गिक साखर शरीरात लवकर शोषली जाते, म्हणूनच रोज प्यायल्यावर आपल्या शरीराला झटपट ऊर्जा मिळते आणि आपल्याला तरतरी येते। थकवा घालवणे आणि निर्जलीकरणासाठी उन्हाळ्यामध्ये ऊसाचा रस पिणे हा एक उत्तम पर्याय आहे। खेळाडू, शारीरिक श्रम करणाऱ्या लोकांसाठी तसेच कावीळ यासारख्या आजारानंतर शरीरामध्ये अशक्तपणा जाणवत असताना योग्य प्रमाणामध्ये ऊसाचा रस घेणे फायदेशीर ठरू शकते। शंभर मिलीलीटर ऊसाच्या रसामध्ये 13 ते 15 ग्रॅम साखर असते। हे प्रमाण साधारण सॉफ्ट ड्रिंक इतकेच असते। आपण सहसा एक ग्लास म्हणजेच 250 ते 300 मिलीलीटर रस पितो। एक ग्लास रसातून आपल्या शरीराला सुमारे 45 ग्रॅम ग्लुकोज, सुक्रोज आणि फ्रुक्टोज मिळतात। ऊसाचा रस पिण्याचे फायदे। शरीरामध्ये ऊर्जा टिकून राहते आणि दिवसभर ताजेतवाने वाटते। ऊसाच्या रसात इलेक्ट्रॉनिक्स, लोह, कॅल्शियम, पोटॅशियम आणि मॅग्नेशियम असते। उन्हाळ्यात कडक उन्हामुळे घाम येऊन शरीरातील सर्व शक्ती निघून जाते। निर्जलीकरण होते। अशा वेळी ऊसाचा रस शरीरातील पाण्याची कमतरता दूर करतो। ऊसाचा रस शरीराला थंडावा देतो। ऍसिडिटी आणि बद्धकोष्ठता यासारख्या पोटाच्या समस्या कमी करण्यास देखील मदत करतो। ऊसाच्या रसातील क जीवनसत्व आणि लोह यामुळे रोगप्रतिकार शक्ती वाढते।
यातील पोलीकोसॅनॉल नावाचे घटक यकृतातील विषारी घटक बाहेर काढण्यासाठी तसेच कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी उपयुक्त ठरतात. उसाचा रस पिण्याचे तोटे. उसाच्या रसातील पोलीकोसॅनॉल या घटकामुळे अधिक प्रमाणामध्ये उसाचे रसाचे सेवन केल्यास डोकेदुखी, चक्कर येणे आणि अनिद्रा यासारखे त्रास उद्भवू शकतात. उसाच्या रसातील मोठ्या प्रमाणातील साखरेमुळे आतड्यांमध्ये पाण्याचे शोषण अधिक प्रमाणात होते. त्यामुळे काही वेळा जुलाबाची समस्या उद्भवू शकते. उसाच्या रसात मोठ्या प्रमाणात कॅलरीज, कार्बोहायड्रेट असतात. त्यामुळे वजन वाढू शकते. कफाचा त्रास वाढतो. उसाच्या रसातील साखरेमुळे रक्तातील साखरेची पातळी लवकर वाढू शकते. त्यामुळे मधुमेहाच्या रुग्णांसाठी उसाचा रस उपयुक्त नाही. उसाचा रस रक्त पातळ करू शकते. तसेच रक्तातील कोलेस्ट्रॉलच्या पातळीवर परिणाम करू शकते. उसाच्या रसाला पर्याय म्हणून नारळ पाणी, लिंबू पाणी, लिंबू सरबत, फळांचे रस घेता येतील. हे पर्यायही आरोग्यदायी आहेत व शरीराला ऊर्जा सुद्धा देतात. तर वरील माहिती तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा. संपूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचे मनापासून खूप खूप धन्यवाद. पुढील व्हिडिओ कोणत्या विषयावर बनवायचा कमेंट करून नक्की सांगा. नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. जाता जाता एक सबस्क्राईब करा आणि एक लाईक करा आणि शेअर सुद्धा करा. कमेंटच्या बाजूला हाईपचं बटन असते ते सुद्धा नक्की प्रेस करा आणि सहकार्य करावे अशी सर्वांना विनंती आहे. चला तर भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. तेव्हापर्यंत स्वस्थ राहा, काळजी घ्या आणि नेहमी हसत राहा, पॉझिटिव्ह थिंकिंग ठेवा.